नमस्कार, मी अभिजित करंडे. माझा बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. सुरुवातीला बातमी आहे मुख्यमंत्र्यांनी केलेल्या महत्त्वपूर्ण घोषणेची. आज 6 लाखापर्यंत ईबीसीची मर्यादा मुख्यमंत्र्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतलाय, पण त्यासाठी 60% अट घालण्यात आली आहे. शिवाय महाविद्यालयीन शिक्षणाचा स्तर उंचावण्यासाठी आणि वाढवण्यासाठी महाविद्यालयांना 2 वर्षात अधिस्वीकृती मिळवणं बंधनकारक असेल असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. तसंच कॉलेजेसना दाखल केलेल्या किमान 50% विद्यार्थ्यांची नोकर भरती ही अनिवार्य केली जाणार आहे. त्याच्यामुळं सवलत देतानाच मुख्यमंत्र्यांनी आज कॉलेजेसना आणि मुलांनाही आपला शैक्षणिक दर्जा उंचावण्याचं आवाहन केलंय. 6 लाखापर्यंतची इन्कम असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना ही योजना लागू होईल. केवळ ही योजना लागू करत असताना एक अट त्याच्यामध्ये आम्ही टाकली आहे की एंट्रीला जे गुण आहेत, म्हणजे इंजिनिअरिंगला ऍडमिशन जर घेतली, एंट्रीचे गुण हे 60% जास्त असावेत. 60% वर गुण मिळवणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांना आणि 6 लाखापर्यंत इन्कम असलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांना ही सवलत लागू करण्यात आलेली आहे. कॉलेजेसवर देखील आम्ही काही जबाबदाऱ्या टाकल्या. कॉलेजेसनी म्हणजे दुकानासारखी कॉलेजेस चालवायची हे चालणार नाही. 2 वर्षामध्ये ज्या कॉलेजेसमध्ये ही सोय लागू होईल त्या सगळ्या खासगी कॉलेजेसला 2 वर्षामध्ये कॉलेजचं अॅक्रेडिटेशन करून घ्यावं लागेल. त्यामुळे गुणवत्ता देखील त्यांना एन्श्योर करावी लागेल. आणि दुसरं असं आहे की एक आम्ही त्यांना सीमा देतोय, पण त्याच्यानंतर कॉलेजेसनी किमान 50% प्लेसमेंट याच्यावर जोर दिला पाहिजे, हेही आम्ही कॉलेजेसला या निमित्ताने सांगणार आहोत. आज अनेक चांगले इंजिनिअरिंग कॉलेजेस 100% प्लेसमेंट करतात, पण 100% नाही तरी 50% तरी प्लेसमेंट कॉलेजेसनी केली पाहिजे. या प्रकारचं आता हळूहळू त्यांच्यावर बंधन आम्ही आणणार आहोत. तर आरक्षणासाठी निघणाऱ्या मराठा मोर्चांचा रोष थोडासा कमी करण्याचा हा प्रयत्न आहे. आपल्यासोबत थोड्याच वेळात पृथ्वीराज चव्हाण असणार आहेत या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी. भारत हा विकसनशील देश आहे. जगात लोकसंख्येत भारताचा 2रा क्रमांक आहे. कन्याकुमारी ते काश्मीर असा विस्तीर्ण प्रदेश आहे. उत्तरेतल्या लोकांना खाली दक्षिणेतल्या माणसाची भाषा समजेलच असंही नाही. इथले प्रश्न भाषेगणिक प्रांतागणिक बदलत जातात. अर्थात 1991 नंतर म्हणजे उदारीकरणानंतर भारतानं विज्ञान, तंत्रज्ञान, सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रात मोठी झेप घेतली. मात्र त्याच वेळी समाजात खूप मोठी दरीसुद्धा निर्माण झाली. समतोल आणि सबका विकास झाला नाही. त्यामुळे शिक्षणाचे, नोकरीचे आणि समान संधीचे प्रश्न गंभीर झालेत. आणि मग त्याला आपल्या देशातल्या आरक्षण नावाच्या सुरक्षित चौकटीचा पर्याय दिसतोय. अर्थात मराठा समाजाचे प्रश्न हा त्याचाच भाग आहे. आणि त्यावर तात्पुरता उपचार म्हणून मुख्यमंत्र्यांनी 6 लाखापर्यंत उत्पन्न असलेल्या मुलांच्या शिक्षणाचा 50% भार उचलण्याची तयारी केली. अर्थात यामुळे प्रश्न सुटेल का? मराठा तरुणांचा रोष कमी होईल का? हा प्रश्न आहे. आणि यासोबत आपल्या ज्या गरजा आहेत, त्या शैक्षणिक गरजा असतील किंवा सामाजिक गरजा असतील, ते त्यामुळे पूर्ण होतील का? या सगळ्यासोबत चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत पृथ्वीराज चव्हाणजी. पृथ्वीराज चव्हाण, तुमचं स्वागत आहे एबीपी माझामध्ये. आज सरकारनं मोठा निर्णय घेतलाय. खरं तर एक ऐतिहासिक निर्णय म्हणावा लागेल या निर्णयाला, कारण सर्व जाती धर्मातल्या सर्व मुलांना शिक्षणाची दारं कवाडं खुली होतील. सर्व शिक्षण संस्थांमध्ये त्यांच्या शिकण्याचा प्रश्न किंवा मार्ग जो आहे तो रिकामा होईल, मोकळा होईल, अशी तजवीज केलेली आहे. पहिली प्रतिक्रिया काय आहे तुमची? जी लिमिट वाढवलेली आहे आणि त्यामध्ये सर्वांना प्रवेश दिलेला आहे, ही एक चांगली घोषणा सरकारची आहे. त्यामुळे त्याचं मी स्वागत करतो. पण याचा अर्थ यामुळं जो समाजामध्ये रोष आहे किंवा जे मोर्चे निघतायत त्या मोर्चामध्ये ज्या मागण्या आहेत त्याचं यात उत्तर आहे असं जर कोणी गैरसमज केला असेल तर तो चुकीचा आहे. पहिल्यांदा मी 6 लाखाच्या मर्यादेपर्यंत येतो. आपण आठवा की 2003ला त्यावेळच्या सरकारने राजश्री शाहू महाराजांच्या नावाने एक 100 दलित विद्यार्थ्यांच्या करता शिष्यवृत्ती, फी प्रतिपूर्ती नव्हे तर शिष्यवृत्ती योजना घोषित केली होती. तो जर जी आर आपण पाहिला तर त्या जी आर मध्ये त्यावेळच्या सरकारने 2.5 लाखाची उत्पन्नाची मर्यादा ठेवली होती. 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर त्याला मदतीची गरज नाही, अशी 2003ला सरकारची एक भूमिका होती, भावना होती. आज त्या 2.5 लाखाची किंमत 13 वर्षानंतर किती आहे? तर किमान जर आपण महागाई धरले 8 ते 10% जर वार्षिक महागाई धरली तर किमान 10 लाख
किंमत आहे. तर त्यामुळं 6 लाख वाढवली म्हणजे फार काही मोठं केलं असं नाहीये बिलकुल. उलट ही रक्कम 8 ते 10 लाखापर्यंत व्हायला पाहिजे होती. कारण 2003 साली जर 2.5 लाख योग्य मर्यादा होती तर आज तीच मर्यादा महागाई आपण जर लक्षात घेतली तर 8 ते 10 लाखापर्यंत पाहिजे. हा एक मुद्दा झाला. दुसरा मुद्दा, या घोषणेमुळं 50% फी प्रतिपूर्ती करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. तो आता ईबीसी म्हणजे इतर लोकांनाही त्याचा फायदा मिळणार आहे. SC ST OBC नसलेल्यांना, म्हणजे बहुतेक जे आज मोर्चे निघतायत मराठा समाजाचे त्या समाजाला फायदा मिळेल. ही एक गोष्ट चांगली आहे. तोपर्यंत आपण त्याचं स्वागत केलं पाहिजे. पण त्यामुळं काय झालं, आता माझ्या माहितीप्रमाणे अजूनही स्पष्टता नाहीये. मुख्यमंत्र्यांच्या वार्ताहर परिषदेमध्ये मी जे ऐकले त्यातून एक वेगळा संदर्भ निघतोय, पण मी थोडी माहिती घेतली तर आज असं होणार आहे की 2.5 लाख ते 6 लाखापर्यंत ओबीसी विद्यार्थ्यांना मार्काची अट नसणार आहे पूर्वीसारखी. पण फक्त इतर मागास ज्यांना आज आपण त्या वर्गामध्ये जोडलेला ईबीसी वर्ग जो आहे त्याला मात्र 60% मर्यादा राहणार आहे. म्हणजे समाजामध्ये आपण असे 2 भेदभाव केलेले आहेत. एका वर्गाला मार्काची गुणवत्तेची अट नसणार आहे आणि दुसऱ्या वर्गाला 60% गुणवत्तेची लिमिट असणार आहे. मी थोडंसं तुम्हाला थांबवतो आणि थोडंसं करेक्ट करू इच्छितो, कारण की ते तसं म्हणजे अगदी तुम्ही बोलायला येण्यापूर्वी आपण पृथ्वीराज यांची देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया ऐकत होतो. त्यांचं असं म्हणणं की 2.5 लाखापर्यंत ज्यांचे उत्पन्न आहे त्या सर्वांना सरसकट, मग तो कुठल्याही जाती धर्माचा असेल तरी त्यांनी काही फरक पडणार नाही, त्याला सरसकट ती सवलत मिळेल. मात्र ज्याची उत्पन्नाची मर्यादा 6 लाख रुपये आहे आणि त्याच्यावर 6 लाखापर्यंत आहे त्याला मात्र कमीत कमी इंजिनिअरिंगसाठी 60% गुण मिळणं आवश्यक आहे. माझ्या माहितीप्रमाणे असं नाहीये. आता मुख्यमंत्री सांगतायत तर मग त्याला मला आर्ग्यू करता येणार नाही. पण मला वाटतं सरकारमध्ये अजिबात क्लॅरिटी नाहीये. मी जी माहिती घेतलेली आहे, आता मी कोणाकडनं घेतली काय घेतली ते मी सांगत नाही, पण माझी माहिती स्पष्टपणे अशी आहे की ओबीसी विद्यार्थ्यांना जी आतापर्यंत 6 लाखाच्या मर्यादेपर्यंत गुणवत्तेची अट नव्हती ती आजही कायम आहे. गुणवत्तेची अट नाहीये. ती फक्त इतर ज्यांना आपण वर्गामध्ये समाविष्ट केलं त्यांच्याकरता ही गुणवत्तेची अट आहे, अशी मला माहिती अतिशय अधिकृत सोर्सेसमधून मिळालेली आहे. पण आपण जर म्हणत असाल की मुख्यमंत्री असं म्हणतायत तर मग ह्याचा अर्थ असा होतो की कालपर्यंत ओबीसीना जी सवलत मिळत होती, म्हणजे बिना गुणवत्तेच्या अटीशिवाय त्यांना जी फी प्रतिपूर्ती मिळत होती त्यामध्ये आपण काही मर्यादा घातल्यात, म्हणजे काही दिलेल्या सवलती काढून घेतल्यात. तर एका बाजूला मुख्यमंत्र्यांनी हे स्पष्ट केलं पाहिजे की ओबीसीना दिलेल्या सवलती आपण कमी केल्यात का, किंवा समाजामध्ये 2 वर्ग केलेत आपण, ओबीसींच्या करता एक वेगळी अट आहे आणि इतरांच्या करता वेगळी अट आहे. आता यामध्ये कन्फ्युजन आहे. ते लवकरात लवकर GR जेव्हा सरकारचा निघेल तेव्हा कळेल. पण मी घेतलेली माहिती, आता मुख्यमंत्री सांगतात तर आपण त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. मी घेतलेली माहिती अशी आहे की सरकारची त्यामध्ये जे, आता विनोद तावडेंशी मी काही बोललो नाही पण तेही मला वाटतं स्पष्ट करतील. माझ्या माहितीप्रमाणे 60% अट ह्या नवीन वर्गाकरता फक्त आहे. अच्छा, ठीक आहे. पण पृथ्वीराज चव्हाणजी, अजून एक त्याच्यामध्ये मुद्दा आहे की खासगी इंजिनिअरिंग कॉलेजच्या 1,45,000 जागा आहेत की जिथं आधी सगळ्या जागा ह्या फ्री नव्हत्या. म्हणजे तिथं जर ऍडमिशन घ्यायची असेल खासगी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये तर तुम्हाला फी भरावी लागायची, तुम्हाला डोनेशन्स द्यावी लागायची. पण आता या ठिकाणी जर तुम्हाला ऍडमिशन मिळाली तर तुम्हाला प्रतिपूर्ती मिळेल आणि त्याच्यामुळे तुमच्या शिक्षणाचा मार्ग खुला होईल. तर हा एक मोठा दिलासा आहे सगळ्या खुल्या वर्गातल्या मुलांना ज्यांना की ते शिक्षण घेणं परवडत नव्हतं किंवा जे आर्थिकदृष्ट्या परवडणारं नव्हतं. त्याच्यामुळे हा एक निर्णय आहे की हा एक उपचार आहे. अर्थात याच्यामुळे सगळे प्रश्न सुटणार नाहीयेत, आरक्षणाचा मुद्दा आहेच. पण या निर्णयामुळे जे आधीच्या सरकारांनी करणं शक्य होतं त्यांनी सांगितलं ना. मी सांगितलं ना सुरुवातीलाच की खरं म्हणजे हा लॉंग ओव्हरड्यू निर्णय होता. 2.5 लाखाची मर्यादा आम्ही 2003ला जर योग्य आहे असं ठरलं असले तर आज त्याची 10 लाखापर्यंत पाहिजे. त्यामुळे 6 लाख करणं हे फारच म्हणजे त्याची अपेक्षा होती, करायला पाहिजे होते, सरकारने केले, चांगली गोष्ट आहे. परंतु त्याचबरोबर ज्या इतर अटी टाकल्या आहेत, एका बाजूला जर खासगी विद्यापीठांनी आपली फी वाढवली आणि त्यानंतर आपण 50% फी प्रतिपूर्ती दिली तर मग कुणाचा लाभ होणार आहे, त्यातून काही फार लोकांना फार फायदा मिळेल असं आहे का? एक चांगलं पाऊल आहे, त्याबद्दल दुमत नाही, पण त्यातून काही प्रश्न सुटणार नाही. आज 1,45,000 जे खासगी इंजिनिअरिंग कॉलेजच्या जागा आहेत त्यापैकी जर 66,000 जागा रिक्त असतील तर गुणवत्तेचं काय?
त्या शिक्षण संस्थांच्या गुणवत्तेचं काय, आपण विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेबद्दल बोलतोय की विद्यार्थ्यांनी 60% किमान मार्क असले तरच त्यांना फी प्रतिपूर्ती मिळेल. ठीक आहे, हा एक पॉइंट ऑफ व्ह्यू झाला, परंतु आज शिक्षण संस्थांचं काय? पण तो एक मुद्दा उपस्थित केला ना की आपल्याकडे मुख्यमंत्री असं म्हणतायत की आपल्याकडच्या ज्या शिक्षण संस्था ज्या आहेत त्या अगदी दुकानांसारख्या चालवल्या जातात, त्याच्यामुळे यापुढे ज्या शिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, इंजिनिअरिंग कॉलेजेस जे आहेत, त्यांनी हे किमान ॲश्युअर केलं पाहिजे की कमीत कमी 50% तरी प्लेसमेंट व्हावी आणि त्यासोबत तुम्ही 2 वर्षात ॲक्रिडेटेड असणं गरजेचं आहे. तुम्ही जर 2 वर्षात ॲक्रिडिएशन म्हणजे अधिस्वीकृती घेतली नाही तर तुम्हाला इतर लाभ कॉलेजेसना मिळणार नाहीत. म्हणजे दुसरीकडे पण व्यसन लावायचा एक प्रयत्न आहे. मात्र या सगळ्यामुळं खरं शिक्षणाची गुणवत्ता वाढेल का, हा पण प्रश्न आहे. नाही, यामध्ये 2 गोष्टी आहेत. आपण एक सांगितलं की पहिल्यांदा ॲक्रिडिटेशन करून घेतलं पाहिजे, चांगली गोष्ट आहे. आता ॲक्रिडिटेशन करताना एक ग्रेड आहे का बी ग्रेड आहे आणि सी असेल तर त्यांना बंद करायला लावणार आपण का, किंवा त्यांना ऍडमिशन घ्यायपासून बंदी करणार का, हे सगळे मुद्दे आपल्याला दिसतील पुढे. पण त्याचबरोबर 50% प्लेसमेंट झालं पाहिजे अतिशय अव्यावहारिक आहे. बरं, हा निर्णय बिलकुल टिकणार नाही. त्याला GR मध्ये ते कसे लिहिणार आहेत मला माहिती नाही, पण इतका अव्यावहारिक निर्णय आहे. ही इट्स विशफुल थिंकिंग आहे. इंटेन्शन तुमचं चांगलं आहे, पण व्यावहारिक आहे का? देशामध्ये अर्थव्यवस्थेची परिस्थिती काय आहे, नवीन गुंतवणूक येते का, नवीन जॉब्स निर्माण होत आहेत का, आपण सक्ती कुणावर करणार आहे? शिक्षण संस्था काही तिथं कंपन्यांच्याकडे जाऊन भीक मागत बसणार आहेत का आमच्या विद्यार्थ्यांना तुम्ही नोकऱ्या द्या म्हणून? नोकऱ्या नवीन निर्माण होत नाहीत. त्यामुळं 50%ची सक्ती करणं हे अव्यावहारिक आहे हे मला म्हणायचंय. त्याकरता शिक्षण संस्थांची गुणवत्ता वाढवली पाहिजे. आज दिल्लीमध्ये आज IIT सारख्या संस्था आहेत ज्याचं एक इंटरनॅशनल ब्रँड तयार झालेला पाहिजे. त्या तुम्ही इतक्या मोठ्या प्रमाणात वाढवताय, 40% फॅकल्टी तिथं रिक्त आहे आणि त्यातून आपण अपेक्षा करतो की त्यांनी चांगले इंजिनियर्स तयार करावेत. आज नारायण मूर्ती सारखे जे व्यक्ती आहेत ते काय म्हणतात महाराष्ट्राच्या शिक्षण संस्थांच्या बद्दल, 80% विद्यार्थ्यांना नोकरी द्यायच्या लायकीचे इंजिनियर्स नाहीत, असं आपण केलंय. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची चिंता व्यक्त केली आहे ती योग्य चिंता आहे. ॲक्रेडिटेशन करणं ही चांगली गोष्ट आहे, केली पाहिजे. पण त्याचबरोबर ज्या शिक्षण संस्थाला जे दुकान म्हणतात ते दुकान बंद करा ना तुम्ही, कुणी नाही म्हटले तुम्हाला. बरं, पृथ्वीराज चव्हाणजी, तुम्हाला याची पूर्ण कल्पना आहे. तुम्ही मुख्यमंत्री राहिलेला आहात, तुम्ही 3.5 वर्ष राज्याचा कारभार बघितलेला. या शिक्षण संस्था कोणाच्या आहेत, त्या कशा चालवल्या जातात, त्याच्यामध्ये लोक कोण आहेत, त्या कशा त्यांना ग्रँट्स मिळतात, आणि हा सगळा जो म्हणजे खेळ खंडोबा केलेला आहे शिक्षणाचा, हा तुम्हाला ज्ञात आहे. म्हणजे त्याच्याबद्दल कोणाचं दुमत असण्याचं कारण नाही की महाराष्ट्रातल्या शिक्षणात खूप मोठी काहीतरी गंभीर चूक झाली आणि ती सुधारायला पाहिजे. पण ती कशी सुधारायला पाहिजे, काय करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? करेक्टिव्ह मेजर्स काय असायला पाहिजे? त्या बंद करून हा प्रश्न मिटेल का? आता हा विषय फार मोठा आहे आणि त्यामुळं एका 5 मिनिटात त्याचं उत्तर देता येणार नाही, पण काही गोष्टी मी सुचवतो. आज सरकारी क्षेत्रामध्ये इंजिनिअरिंग कॉलेजच्या 6,000 जागा आहेत आणि खाजगी शिक्षण संस्थांच्या 1,45,000 जागा आहेत. त्या 1,45,000 पैकी गेल्या वर्षी 66,000च्या जवळपास जागा रिक्त होत्या. म्हणजे ही जी संस्था लोकांनी काढल्या फक्त फी वसूल करण्याकरता आणि प्राध्यापकांना कमी पगार देऊन त्यांच्याकडून अधिक पगाराच्या सह्या घेऊन अशा प्रकारच्या शिक्षण संस्था चालतात, माध्यमिक संस्था चालतात, इंजिनिअरिंग कॉलेज संस्था चालतात, आपल्याला माहिती आहे. सरकारने याच्यावर नियंत्रण ठेवून त्या बंद केल्या पाहिजेत. त्याला मुख्यमंत्री दुकानं चालवत आहे असं म्हणतायत, त्या संस्था बंद केल्या पाहिजेत. इतक्या कपॅसिटीची आपल्याला गरज नाही याचं स्पष्ट झालेलं आहे. 66,000 जागा जर कोणी विद्यार्थी जात नसतील तर काय करायचं? आणि माझं त्याकरता सूचना अशी आहे, जाहीर सूचना मी करू इच्छितो की ज्या शिक्षण संस्था बंद पडलेल्या आहेत, त्या चालत नाहीत किंवा त्यांच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर सुविधा आहे, त्यातल्या काही शिक्षण संस्था काही डिकस लावून सरकारने टेक ओव्हर केल्या पाहिजेत आणि सरकारच्या ज्या 6,000 इंजिनिअरिंग कॉलेज सीट्स आहेत त्या लवकरात लवकर किमान 12,000 ते 15,000पर्यंत वाढवल्या पाहिजेत. आज या उच्च शिक्षणाच्या क्षेत्रातून सरकारनं संपूर्णपणे अंग काढून घेतलेलं ते योग्य नाही आहे. अच्छा, ठीक आहे. पण हे जे आहे पृथ्वीराज चव्हाणजी, हे आत्ताच घडलेलं नाहीये, गेल्या 20-25 वर्ष ते सातत्यानं घडतं. सरकार कोणाचंही असो, उच्च शिक्षणातून अंग काढून घेणं आणि त्याचं खासगीकरण करणं हे सातत्यानं घडत आलेली प्रोसेस आहे गेल्या 20 वर्षामध्ये. अजून एक छोटासा प्रश्न मी तुम्हाला विचारतो की हे जे सगळं चाललंय आता, आरक्षणाचा एक मोठा गोंधळ निर्माण झालेला आहे. आज सरकारनं ते दुरुस्त केलं पाहिजे, बरोबर आहे. आज सरकारनं प्रतिज्ञापत्र दाखल करणं अपेक्षित होतं कोर्टामध्ये, मात्र तिथं वेळ मागितला गेला आणि इतर याचिकाकर्त्यांनी पण वेळ मागितला. पण याच्यामध्ये सगळ्यात मोठा गोंधळ आणि मोठी जी अडचण आहे, तुम्ही असताना पण ती अडचण होती की मराठा समाजाला सोशली बॅकवर्ड सिद्ध करणं ही एक मोठी अडचण आहे. ते कसं करता येईल आणि त्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं?
त्याकरता आम्ही प्रयत्न केला होता. आम्ही 2013 मध्ये निर्णय घेतला, धोरणात्मक निर्णय घेतला की या मराठा समाजाला आपण आरक्षण दिलं पाहिजे. पण तो आमच्या समोर अडचण अशीच होती की आता 50% वर आरक्षण द्यायचं झालं तर कोर्टाच्या काही निर्देश आहेत, काही सूचना आहेत आणि त्याला आपल्याला जर पूर्ण करायचे असेल तर संख्यात्मक आपल्याला माहिती घेतली पाहिजे वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी होत्या. आमच्यावर आरोप केला जातो की निवडणुकीच्या ऐनवेळी आम्ही हा कायदा केला आणि मराठ्यांना 16% आरक्षण दिलं. पण मी या ठिकाणी नम्रपणे सांगू इच्छितो की आम्ही 2013 मध्ये हा निर्णय घेऊ शकलो असतो आणि लोकसभा निवडणुकीच्या आधी आम्हाला राजकीय फायद्याकरता करायचं तर मी करू शकलो असतो. आम्ही ते केलं नाही. आम्ही मंत्रिमंडळाची एक उपसमिती गठीत केली. त्या समितीनं जवळजवळ वर्षभर माहिती घेतली. माहिती घेतल्यानंतर त्या राणे समितीनं आम्हाला अहवाल दिला. तो अहवाल आम्ही पाहिला आणि आम्ही धोरणात्मक निर्णय घेतला आणि त्यानंतर अध्यादेश काढून मराठा समाजाला 16% आणि मुस्लिम बांधवांना 5% आरक्षण दिलं. त्यातून आरक्षणाचे लाभ मिळायला सुरुवात झाली होती. आता तो अध्यादेश होता त्यामुळे कायदा करणं गरजेचं होतं. आणि नवीन सरकारनं आल्याबरोबर घोषणा केली की आम्ही मराठा समाजाला आरक्षण देणार, आम्ही कटिबद्ध आहोत. पण तुम्ही 2 वर्ष काय केलं? तुम्हाला असं वाटलं की माहिती अपूर्ण आहे किंवा कोर्टाला आणखी माहिती द्यावी लागेल, तर 2 वर्ष तुम्ही काय केलं? आता तुम्ही कोर्टामध्ये धावपळ करताय. त्यामुळे आम्ही निवडणुकीच्या वेळेला जे माझा अगदी स्पेसिफिक प्रश्न आहे की तुम्ही काय तर मराठा समाजाला मुस्लिम समाजाचं आरक्षण मिळणार नाही. नाही, माझं म्हणणं असं की बॅकवर्डनेस, सोशल बॅकवर्डनेस सिद्ध करण्यासाठी काय करावं लागेल? मार्ग आहे ना की तुम्ही त्याला संख्यात्मक माहिती गोळा आम्ही जी केली होती त्यामध्ये आणखी जर पाहिजे असेल तर आणखी करा. अच्छा, ठीक आहे. शेवटी काय झालं की दुर्दैवानं काही ठराविक कुटुंबांच्याकडे सत्ता केंद्रित झालेली आहे आणि त्यामुळे असं वाटतं की फार समाज मोठ्या प्रगत झालेला आहे, खूप आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे. पण वस्तुस्थिती वेगळी आहे. जे भूमिहीन लोक आहेत किंवा जे अल्पभूधारक आहेत, जे कोरडवाहू शेती करतात, ज्याच्या आत्महत्या होत आहेत, हा सगळा समाज बघितला. आज आपण सरकारी नोकऱ्यामध्ये IAS IPS दर्जामध्ये किती लोकांची त्यामध्ये किती लोकांना संधी मिळते, शिक्षण संस्थेच्यामध्ये किती मिळते, हे सगळे जे आकडे आम्ही काढले होते आणि त्या आकड्यावरच आम्ही आज लिगल अभ्यास केला. आम्ही विधी खात्याकडून सर्व माहिती घेतली होती त्यानंतर आम्ही अध्यादेश काढला होता. मुद्दा तुम्ही माहिती कमी पडली असेल, तुम्हाला 2 वर्ष होती ना, तुम्ही ती माहिती गोळा करायची होती. नाही, मुद्दा अतिशय तुम्ही पॉईंटवर आहात. म्हणून मी तुम्हाला एक पुढचा प्रश्न अजून एक विचारतो की जे आक्षेप होते ज्या वेळेला तुम्ही तुमच्या सरकारच्या काळात जी समिती नेमली होती, राणे समिती, त्यांच्यावर जे आक्षेप होते ते असे होते की 11 दिवसात 18,50,000 लोकांचं सर्वेक्षण कसं केलं, 1962 नंतर जातीनिहाय जनगणना झाली नाही, मग मराठा समाजाची संख्या कशावरून ठरवली, उच्च शिक्षण, वैद्यकीय, कृषी, व्यापाराशी निगडीत आकडेवारी, म्हणजे जो समाज त्या गोष्टींशी निगडीत आहे त्यांची आकडेवारी नीटशी मांडली नाही, शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा तपशील नीटचा दिला नाही, असे काही आक्षेप नोंदवण्यात आले. तर ते आक्षेप हेच नेमके आक्षेप होते आणि त्याच्या जर हेच आक्षेप असतील तर त्याच्यावरती तुम्ही एक सुचवणं म्हणून मी तुम्हाला म्हणतोय की जेणेकरून हा प्रश्न आणखीन एक टप्प्याने पुढे जाईल. हेच आक्षेप होते का आणि याच्यावरची उत्तरं काय असावीत? थोडी मदत होईल खरं तर देवेंद्र फडणवीस सरकारला. नाही, असं आहे की आम्ही वर्षभराच्या अभ्यास नंतर राणे समितीचा अहवाल आला. तो अहवालाचा आम्ही अभ्यास करून आणि आता तो अहवाल बरोबर आहे का नाही हे तपासण्याची काही वेळ नव्हती. आम्ही तो अहवाल ग्राह्य धरला, अधिकाऱ्यांनी त्याला मदत धरली होती. त्या अहवालाच्या आधारावर हे आमचा आरक्षणाचा कायदा कोर्टात टिकेल असा आमचा विश्वास झाला होता आणि त्यामुळे आम्ही तो अध्यादेश काढून कायदा अंमलात आणला. शेवटी अध्यादेश म्हणजे हा कायदाच असतो. आता तो कायदा आला. समजा 2 वर्षामध्ये फडणवीस सरकारला असं वाटलं, मला एक गोष्ट मी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की मुख्यमंत्र्यांनी पहिल्या दिवसापासून आम्हाला सांगितलेलं आहे की मी मराठा आरक्षण देण्याला कटिबद्ध आहे आणि आपण विश्वास ठेवू मुख्यमंत्र्यांच्यावर. आज देखील मी प्रेस कॉन्फरन्समध्ये मुख्यमंत्र्यांचं ऐकलं की आम्ही निश्चितपणे मराठा समाजाला आरक्षण देणार. शेवटी ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यावर आपण विश्वास ठेवूया की ते प्रामाणिकपणे हा आरक्षण देण्याचा प्रयत्न करतात. पण आम्हाला काय शंका वाटतेय की 2 वर्षात तुम्ही काय केलं? मग आज सरकारकडे ॲडव्होकेट जनरल नाहीये. आज कोर्टामध्ये कुणी बाजू मांडायला चांगले वकील मांडत नाहीत. सगळ्या कोर्टामध्ये केसेस आपण हारतोय आणि आज काय कोर्टात झालं आपण पाहिलं. काय करत होतं 2 वर्ष सरकार? आणि म्हणून मग आम्हाला असं वाटतं की निवडणुकीच्या प्रचारामध्ये आम्ही जे म्हणत होतो की जर भारतीय जनता पक्षाचं सरकार सत्तेत आलं तर मराठा आणि मुस्लिम समाजाचं आरक्षण गोल होऊन जाईल, मिळणार नाही बिलकुल, असं आम्ही म्हणत होतो आणि तेच झालं. आज एक असा दृष्टिकोन म्हणू शकतो आपण की ठीक आहे, परस्पर बिना औषधाची खरूच जाते तर जाऊ द्या, कोर्टात जर रद्द झालं तर आपल्याला काय करायचं? तुम्ही खरंच सिरियस आहात का? जर आज
फडणवीस सरकार खरोखरी मराठा समाजाला आरक्षण देण्याकरता कटिबद्ध असं ते सांगतात, पण तुम्ही काय केले? गेल्या 2 वर्षात काय केले? आज मला एक अभिमान आहे की आम्ही या प्रश्नाकडे फार गांभीर्यानं पाहिलं, आम्ही खूप चर्चा केली. जवळजवळ 2 वर्ष आम्ही यात चर्चा करत होतो की हे योग्य होईल का नाही होणार, कसं होईल. परंतु इतर कुठल्याही समाजाला मिळत असलेल्या आरक्षणाला केसभरी धक्का न लावता 50% वर आरक्षण देऊन जसं दक्षिणेच्या राज्यामध्ये आहे ते आपल्याला देता येईल का, हा मी विचार केला. आणि त्याकरता आम्ही जवळजवळ वर्षभर अभ्यास केला. पृथ्वीराज चव्हाणजी, तुम्ही अतिशय त्याच मुद्द्याला धरून मला एक प्रश्न विचारायचा आहे की ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता, म्हणजे मराठा समाजाचं ओबीसीकरण करण्याला जो विरोध आहे तो पाहता ओबीसी समाजाच्या आरक्षणाला किंचितही धक्का न लावता मराठा समाजाला वेगळं आरक्षण देणं शक्य आहे का, जेव्हा की आपल्याकडे आरक्षणाची कॅप आहे 50%, आपल्याला 52% आरक्षण ऑलरेडी आहे महाराष्ट्रामध्ये लोकसंख्येच्या. तर ते शक्य आहे का? तुम्ही तो अभ्यास जवळून केलेला आहे म्हणून माहितीच तो म्हणून आपल्या प्रेक्षकांच्या. असं आहे की अशा प्रकारे दक्षिणेतल्या राज्यांनी, तामिळनाडू असेल किंवा इतर राज्यांनी अशा प्रकारे प्रयत्न केलेले आहेत. पण तामिळनाडूचा प्रयत्न हा घटना दुरुस्तीच्या आधीच आहे ना. 60 नाही आरक्षण आहे, त्यामुळे आम्ही जो प्रयत्न केला तो कायदेशीर सल्ला घेऊन केला. आज मुख्यमंत्री कशाच्या आधारावर सांगतात की आम्ही निश्चित मराठा समाजाला आरक्षण देऊ? मग मुख्यमंत्र्यांनी काय अभ्यास केला नाही कायचा? मला वाटतं 50% वर आरक्षण देण्याकरता ज्या तरतुदी आहेत, ज्या अटी शर्ती आहेत, जी माहिती पाहिजे, जे संख्यात्मक माहिती गोळा केली पाहिजे, ते सगळं काम आपल्याला करावं लागेल. आणि त्यामध्ये मागासलेपणा दाखवावं लागेल. आणि तो मागासलेपणा जर आपल्याला दाखवता आला तर मला वाटतं कोर्टात ती बाजू टिकेल. म्हणजे त्याबद्दल मी आणि आत्ताचे मुख्यमंत्री त्यामध्ये एकमत आमचं, आपण प्रयत्न केला पाहिजे. मुख्यमंत्री आजही ठासून सांगतात की निश्चित देणार, पण कशाच्या आधारावर सांगतात? चला ठीक आहे. मग मुद्दा असा आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजेत. मराठा समाजाच्या तरुणांचे प्रश्न गंभीर आहे, शेतीचे प्रश्न गंभीर आहेत, अल्पभूधारक झालेला शेतकरी आहे आणि त्यांच्या शिक्षणाच्या आरक्षणाचे प्रश्न गंभीर झालेले आहेत. गेल्या सरकारनं हा प्रयत्न करून बघितला होता पण तो कोर्टामध्ये टिकला नाही. आत्ताचं जे सरकार आहे, देवेंद्र फडणवीस सरकार, तेही म्हणतात की आरक्षण देण्याला आम्ही कटिबद्ध आहोत, पण आरक्षण कसं मिळणार हे मात्र ना गेल्या सरकारमधले नेते नीटचं सांगू शकतात ना या सरकारमधले. अपेक्षा करूयात की जसा पहिला उपचार म्हणून या सगळ्या नाही काय 2 वर्ष काय केलं सरकारने? आरक्षण जर द्यायची इच्छा होती मुख्यमंत्र्यांची तर 2 वर्ष काय केलं? आणखी आकडेवारी पाहिजे होती, सामाजिक मागासलेपण सिद्ध करण्याचा प्रयत्न करायचा होता, का नाही केला? चांगले वकील त्या ठिकाणी का लावले, वेगळं कार्यालय का नाही स्थापन केलं? त्यामुळे सरकारच्या प्रामाणिकपणाबद्दलच शंका येते की नुसती आपली तोंड देखली आपण मागणी मान्य करायची आणि मग कोर्टात ती बाजू भक्कमपणे मांडायची नाही, असं काही चाललंय का? असा विश्वास, असा शंका निर्माण होते. मुद्दा असा आहे की पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्राचं आहे ते जर आपल्याला सांगत असतील की कसल्याही परिस्थितीमध्ये नाही, मुद्दा असा आहे की तुमचा विश्वास कायम आहे, महाराष्ट्राचा पण विश्वास कायम आहे. तुम्ही म्हणता तुम्ही माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान मुख्यमंत्र्यावर तुमचा विश्वास आहे, पण मुद्दा असा आहे की आत्ता तुम्ही जसं म्हणालात की 2 वर्षात सरकारनं काय केलं, हा जसा आरोप तुम्ही करता तसा विद्यमान सरकार असा आरोप करतं की तुम्ही निवडणुकीच्या तोंडावरती आरक्षणाचा घाट घातलं आणि ते आरक्षण फसलं. त्याच्यामुळं सगळा जो घोळ होऊन बसलाय तो राजकारणाचा घोळ होऊन बसलाय आणि समाजाचे प्रश्न जिथले देत आहेत. अपेक्षा करूयात की हे सगळे प्रश्न सुटतील. एक छोटासा ब्रेक घेणार आहोत आणि ब्रेकनंतर आपल्यासोबत असणार आहेत शिक्षण मंत्री विनोद तावडे. कुठेही जाऊ नका, पाहत राहा.